रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोखले लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग 12. प्रिय वंदेची झोप उडून गेली होती. समीर आणि तिनी त्या दोघांना घेऊन माउंट मेरीच्या देवळापासून घरापर्यंत ती सुखरूप कशी परत आली होती हेच एक नवल होतं. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं, तरी तिचं शरीर आपोआप सगळी कामं यांत्रिकपणानं पार पाडित होतं. रात्री समीरला झोप लागल्यावर मात्र तिच्या हृदयातलं इतका वेळ कोंडून धरलेलं दुःख वर उफाळून आलं. अरविंदाला लिव्हरचा कॅन्सर झालेला होता. काय भयंकर ऐकलं होतं हे तिनं. लिव्हर कॅन्सर हे दुखणं बरं होण्यातलं नव्हे. मिस डिसूजाचे हे शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवले की तिच्या काळजाचा थरकाप होऊन जात होता. अरविंदाच्या काळजीनं तिचं मन अगदी पिंजून निघालं होतं. अरविंदाला कधी पाहू, कधी भेटू यासाठी तिचं मन तडफडत होतं. त्या क्षणी तो तिच्याजवळ असता तर तिने त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली असती आणि त्याला म्हटलं असतं, अरविंद, अरविंद, काय ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली तुम्ही? पोटात अल्सर आहे असं सांगून मला का फसवलं? अशा तऱ्हेनं दुसऱ्याकडून मला ही बातमी कळावी ना? असं काही एकदम ऐकल्यावर माझ्या मनाला केवढा धक्का बसला असेल याची जरा कल्पना करा. अरविंद, हे काय झालं हो? असं कसं झालं? याचा शेवट तरी काय होणार आहे? तुम्ही मला सोडून गेलात तर माझ्या आयुष्यात काहीच अर्थ राहणार नाही. मनातल्या मनात अरविंदाला उद्देशून हे सगळं बोलताना तिला दुःख अनावर होऊन स्फुंदून स्फुंदून रडत होती. अखेर रडून रडून ती थकली आणि शांत होऊन अंथरुणावर पडून राहिली. तिच्या मनातलं काहूर मात्र संपत नव्हतं. अरविंदानं तिला खोटं सांगितलं असलं तरी त्यात त्यानं तिची फसवणूक केली नव्हती. त्याचा उद्देश तसा नव्हता हे तिला कळत होतं. केवळ तिला काळजी वाटू नये या सदहेतूनच त्यानं तिला खोटं सांगितलं होतं. अरविंद एकटाच काळजीचं ओझं वागवत होता आणि तिला त्यापासून दूर ठेवण्यासाठी धडपडत होता. तिचा लाडका अरविंद. स्वतःचं मरण डोळ्याला दिसत असूनही शेवटपर्यंत तो तिचीच काळजी करत होता. तिच्याच मनाला जपत होता. अरविंद विषयीच्या कोमल हळव्या प्रीतीनं तिचं अंतःकरण भरून आलं. अरविंदाच्या विरहाची नुसती कल्पना सुद्धा तिला इतकी असह्य वाटत होती. मग प्रत्यक्ष त्याचा विरह ती कसा सहन करणार तेच तिला समजत नव्हतं. हे सगळे समजल्यानंतर अरविंदाची आणि तिची समोरासमोर गाठभेट झाल्यावर त्याच्याशी कसं वागायचं, काय बोलायचं तेही तिला समजत नव्हतं. तिला वाटणारी भीती आणि चिंता त्याला दिसू देणं कितपत योग्य ठरलं असतं. त्याच्या या मनस्थितीत त्याला अधिक दुःख किंवा मनस्ताप देणं चुकीचं होतं. उलट त्याच्यासमोर धीराचा अवसान आणणं हेच अधिक उचित ठरलं असतं. तो तिच्या मनाला जपत होता, त्याहूनही तिनंच यापुढं त्याच्या मनाला जपायला हवं. यापुढचे दिवस त्याला शक्य तितक्या शांत वातावरणात आणि सुखासमाधानात घालवता येतील असं वागणं हे तिचं कर्तव्यच होतं. मग त्यासाठी मनाचा कितीही कोंडमारा सहन करावा लागला तरी तो आपण सहन केला पाहिजे असं तिच्या मनात आलं. मनाशी असे विचार करत असताना पहाटे पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी जाग आल्यावर तिला अंथरुणावरून उठवेना. तिचं शरीर आणि मन इतकं थकून गेलं होतं की मोठ्या आजारातून उठल्यानंतर अशक्तपणा वाटावा असं तिला झालं होतं. पण रात्री केलेले निश्चय आठवून ती तशीच उठली आणि सारं दुःख मनात कोंडून टाकून दिवसभराच्या कामाला लागली. अरविंद येईपर्यंत आपण आपलं मन पुढच्या प्रसंगाला तयार करून ठेवलं पाहिजे असं ती स्वतःलाच बजावत होती. अरविंद येताना दिसला तेव्हा तिनं मनातली खळबळ वर दिसू न देता त्याचं हसत मुखानं स्वागत केलं. तो येताना एक भलं मोठं पुडकं घेऊन आला होता. ते पाहून तिनं त्याला विचारलं, अरविंद, हे काय घेऊन आला आहात इतकं मोठं? प्रिया, तू ओळख पाहू? नको बाई, तुम्हीच सांगून टाका कसे. तू माझ्यासाठी स्वेटर विणायला घेणार होतीस ना, म्हणून तू सांगितलेल्या नमुन्यांची लोकर आणि सुया घेऊन आलोय. तो हसत हसत तिला म्हणाला आणि पुढा सोडून त्याने लोकरीचे डझन दीड डझन बिंडे तिच्यासमोर टाकले. हाच रंग सांगितला होतास ना तू? आता केव्हा विणून होणार तुझा हा स्वेटर? उगीच महिनोन-महिने नको लावू विणायला. लवकर विणून पुरा केलास तर माझ्या उपयोगी पडेल. त्यांचे ते शब्द ऐकले आणि प्रिय वंदेच्या मनाचा बाण एकदमच कोसळला. मनाशी ठरवलेला सारा निश्चय त्या आवेगात कुठल्या कुठं वाहून गेला. ओंजळीत तोंड लपवून ती एकदम हुंदके देऊन रडू लागली.
तो पटकन तिच्यापाशी येऊन बसला आणि तिची हनुवटी वर धरून तिचं तोंड वर करायचा प्रयत्न करीत म्हणाला, हे काय प्रिया, तुला रडायला काय झालं? स्वेटर विणायला महिने महिने लावू नकोस असं म्हटलं, त्याचा एवढा राग का आला? अगं गमतीनं म्हटलं मी तसं. त्यात इतकं रडायला काय झालं? का? तुला काही होतंय का? मगाशीच तुझं तोंड अगदी उतरल्यासारखं दिसलं मला, म्हणून मी तेव्हाच विचारणार होतो. तशा अवस्थेत सुद्धा अरविंदानं तिच्या मनस्थितीतला बदल तिला अचूक हेरला होता. एकदम वर पाहत ती म्हणाली, अरविंद, मला सगळं समजलंय. माझ्यापासून आता काही लपून ठेवू नका. तुम्हाला कोणतं दुखणं झालं आहे ते मला माहीत आहे. म्हणजे म्हणजे काय प्रिया? तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर झालाय हे मला समजलंय. अरविंद, मला तुमच्या अगदी जवळ घ्या हो. मला एकटीला टाकून मी तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही. तुमच्या वाचून मला क्षणभर तरी जगता येईल का? तुम्ही चला. जर मला सोडून जाणार असलात तर तुमच्या बरोबरच मलाही घेऊन तुमच्या बरोबरच माझ्याही जीवनाचा शेवट होऊ दे. तिनं त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याचे हात तिच्याभोवती घट्ट मिटले गेले. त्याचे अश्रू तिच्या गालावर सांडले आणि दोघांच्या अश्रूंचा संगम झाला. प्रिया, तुला हे कसं समजलं? त्यानं काही वेळाने विचारलं. आदल्या दिवशी मी माउंट मेरीच्या जत्रेला गेली असताना तिथं मला मिस डिसूजा भेटली. सगळी हकीकत तिनं अरविंदांना सांगितली. तिला पुन्हा एकदा जवळ ओढून घेत तो म्हणाला, माझ्यावर रागवलीस का प्रिया? तू अशी काळजीने कासावीस होऊन जाशील, घेऊन जाशील म्हणून तर मी तुला खरं काही ते सांगितलं नव्हतं. प्रिया, वेडे मगाशी बोललीस तसं पुन्हा बोलू नकोस हं कधी. माणसाच्या नशिबात जे असतं ते त्याला चुकवता येत नाही. माझं नशीब तू किंवा मी बदलू शकत नाही. परंतु जीवात जीव असेपर्यंत माणसाला कर्तव्य सोडून चालत नाही. माझं काहीही झालं तरी तुला समीरसाठी तरी जगावंच लागेल. दुर्दैवानं त्याच्यावरची पितृछाया हरवली तरी निदान मातृछायेपासून तो वंचित होता कामा नये. तू असा धीर सोडलास तर त्यानं कुणाच्या तोंडाकडे बघावं? शिवाय मी तुला सोडून गेलो तरी माझ्या आठवणी तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही, हे तर खरं ना? मग त्या स्मृती रूपातच तू मला रोज पाहत जा, भेटत जा. जाताना मला समाधानानं तुमचा निरोप घेऊन जाता यावं एवढीच माझी अखेरची इच्छा आहे. प्रिया, निश्चित मनानं मला मरण येऊ दे. माझी ही इच्छा तू पुरवली नाहीस तर दुसरं कोण पुरवील? अरविंद, मला क्षमा करा. खरंच मी वेडी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी अविचारानं कुठलीही गोष्ट करणार नाही. समीरच्या बाबतीत माझं कर्तव्य मी पुरं करीन. स्मृती रूपानं तुम्ही कायम माझ्यापाशी असल्यावर विरहाच्या कल्पनेनं व्याकुळ होणं हा माझा वेडेपणाच म्हणायचा. तुमच्या स्मृती रूपाची निरंतर पूजा करत जगेन मी. प्रिया, प्रिया किती ग समंजस आणि शहाणी आहेस ग तू. अरविंद, आत्ताच्या कधी कधी मला वाटत होतं की माझा पायगुणच फार वाईट असला पाहिजे. छे ग, काहीतरीच काय बोलतेस? काहीतरीच नाही, खरं तेच बोलते. माझ्या आयुष्यात येणारी सगळी माणसं अगदी घाईनं हे जग सोडून गेली. आधी आई अण्णा गेले, प्रसाद गेला, नानाही तडकाफडकी हार्ट अटॅकनं गेले आणि आता तुम्हाला हे कॅन्सर सारखं दुखणं. प्रिया, उगीच वेड्यासारखी काहीतरी समजूत झाली आहे तुझी. अरविंद, मी तुझ्या आयुष्यात आले नसते तर सुखानं अजून पुष्कळ वर्षे जगला असतात तुम्ही. वेडी आहेस का? तू मला भेटली नसतीस तर मी सुखानं मुळीच जगलो नसतो. माणसानं थोडं जगावं, पण ते जगणं उजळून निघालेलं असावं. धुरकटलेलं आयुष्य वर्षानुवर्ष लाभलं तर त्यात कसलं सुख? तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य अगदी धुरकटून गेलं होतं. तू माझ्या आयुष्यात आली. अनेक तऱ्हेच्या सुखानं, संपन्नतेनं माझं सगळं जीवन तू उजळून टाकलंस. माझ्या आयुष्यातले सुखाचे जे क्षण मला लाभले ते तुझ्यामुळेच लाभले. खरंच का असं वाटतं तुम्हाला अरविंद? जर तसं असलं तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं असंच मी समजेन. प्रिया, तूच तर माझी भाग्यलक्ष्मी आहेस. अरविंद, जन्मभर तुमच्या या शब्दाच्या सोबतीनं वाटेल तेवढं दुःख सहन करत मी जगू शकेन. तिनं त्याच्या हृदयाशी मस्तक टेकवीत डोळे मिटून घेतले. चंदन विलेपणासारखे त्याचे ते शब्द तिच्या मनाला शीतल वाटत होते. नंतर तो कितीतरी वेळ तिच्याशी बोलत बसला होता. बोलता बोलता तो शेवटी म्हणाला, कॅन्सरचं दुखणं झालं असलं तरी ते अगदी फायनल डेथ सेंटेन्स आहे असं समजायचं काहीच कारण नाही.
अजून काही वर्ष मी जगू शकेन असं डॉक्टर म्हणतात. कदाचित त्या अवधीत संशोधकांना या दुखण्यावरचा इलाज सापडूनही जाईल. आपण आशा सोडता कामा नये. त्याचं ते बोलणं ऐकून तिला अधिकच बरं वाटलं. शेवटपर्यंत आशेला वाव होताच. या आशेवर आता उरलेला काळ कंटाळायचा होता. त्यानंतर रात्रंदिवस जागून प्रियवंदेनं आठवड्याच्या आत अरविंदला तो स्वेटर पुरा करून दिला. त्यानं तो अंगात घातला तेव्हा तिला केवढं समाधान झालं. त्याच्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करावं. त्याला देता येईल तेवढं तितकं द्यावं अशी जणू तिच्या मनाला घाई झाली होती. दिवसेंदिवस त्याचं तिच्याकडचं येणं जाणं फार अनिश्चित होत चाललं होतं. बरं वाटलं तरच तो यायचा. डॉक्टरांनी त्याला ड्रायव्हिंग करायला बंदी केली होती. त्यामुळेही पूर्वीप्रमाणे मनात येईल तेव्हा तिच्याकडे येणं त्याला शक्य होत नव्हतं. कधी तो टॅक्सीने यायचा तर कधी कधी जॉन परेराच्या मोटारीतून. कधी दिवसातून 2दा येणं व्हायचं तर कधी 4-4, 5-5 दिवस भेटी वाचून राहायचे. डॉक्टरांनी त्याला एक नवीन औषध सुरू केलं होतं. ते त्याला मानवतंय असं दिसून आलं होतं. आपल्या तब्येतीत थोडी सुधारणा जाणवते आहे असं त्याचं त्याला सुद्धा वाटत होतं. त्यामुळे प्रियवंदेच्या निराश मनाला पुन्हा आशेची कोवळी पालवी फुटू लागली होती. ही सुधारणा जर अशीच कायम टिकली तर अरविंद यातून जगेल, वाचेल हा विचार मनात आला की तिचं मन अपेक्षेच्या आभाळात एकदम उंच भरारी मारून यायचं. मनाच्या याच उल्हासित अवस्थेत समीरला घेऊन ती एक दिवस राणीच्या बागेत गेली होती. तिथं समीर इतका रमला होता की यापुढं त्याला घेऊन आपण वरचेवर असं कुठंतरी जायचं असं तिनं मनोमन ठरवून टाकलं. वाघोबा, अस्वल, सुसर, जिराफ, झेब्रा असे निरनिराळे प्राणी पाहताना समीर किती उत्साहानं सगळीकडे फिरत होता. माकडाच्या पिंजऱ्यापाशी उभं राहून त्यानंच माकडांना वाकुल्या दाखवल्या तेव्हा कशी गंमत झाली होती. प्रथम स्वारी किटळत होती, पण एक माकड जेव्हा दात विचकून अंगावर येतंय असं वाटलं तेव्हा आईच्या पदरात तोंड लपवून दडून बसला होता बेटा. तिनं त्याच्याबरोबर आईस्फ्रूट खाल्लं म्हणून तो भलताच खुश झाला होता. त्याचा तो निरागस आनंद पाहून तिलाही एक वेगळं समाधान लाभलं होतं. आदल्याच दिवशी अरविंद तिच्याकडे येऊन गेला होता. त्यावेळी त्याची तब्येत खूपच चांगली वाटली होती. जाताना त्यानं तिला मिठीत धरून तिचं दीर्घ चुंबन घेतलं होतं. तेव्हा त्या मिठीत आणि चुंबनात तिला काहीतरी वेगळा आवेग जाणवला होता. त्याच्या अंगात नवीन जोम निर्माण होतोय असा प्रत्यय आल्यानं तिच्या मनाला अतिशय उभारी वाटत होती. त्याच उत्साहाच्या भरात ती समीरला घेऊन राणीच्या बागेत आली होती. अरविंद बरा झाला म्हणजे कधीतरी आपण तिघं मिळून असेच बागेत येऊ अशी कल्पना तिच्या मनात आली. ती ज्यावेळी समीर बरोबर राणीच्या बागेत आनंदात हसत खेळत विरहत होती त्याच वेळी तिकडे अरविंद मृत्यूशी झुंज देत होता. पण तिला मात्र त्या गोष्टीची कल्पनाही नव्हती. अरविंद तिला भेटून गेला त्याच रात्री पुन्हा एकाएकी त्याची तब्येत ढासाळली होती आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. सकाळी डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला होता. दुपारी ऑपरेशन नंतर 1.5 तासाच्या आतच अरविंदाचं दुर्दैवानं प्राणोत्क्रमण झालं. प्रियवंदेचा अखेरचा निरोप न घेताच अरविंद हे जग सोडून गेला होता. प्रियवंदेला मात्र ही बातमी 3 दिवस उशिरा समजली. असं काही झालं असेल याची कल्पनाच नसल्यानं 3 दिवस ती त्याची वाट बघत होती. त्याच आठवड्यात जॉन परेरा कलकत्त्याच्या ऑफिसकडे गेला आहे हे तिला ऐकून माहीत होतं. परेराची गाडी नसल्यानं अरविंद आपल्याकडे येऊ शकला नसेल अशी तिची समजूत होती. परेरा एव्हाना कलकत्त्याहून परत आला असेल तेव्हा आज तो अरविंदला नक्की आपल्याकडे घेऊन येईल अशा खात्रीनं ती सकाळपासून पुन्हा पुन्हा खिडकीपाशी येऊन रस्त्याकडे नजर टाकून जात होती. जॉन परेराची गाडी दुरून येताना दिसली तेव्हा तो अरविंदालाच घेऊन आलाय अशा कल्पनेनं ती घाईनं जिन्यात येऊन उभी राहिली. जॉन परेराला एकट्याला गाडीतून उतरताना पाहून तिची थोडीशी निराशाच झाली. तो माडीवर आल्यावर ती त्याला म्हणाली, तुम्ही कलकत्त्याहून केव्हा आलात? मी कालच आलो. मग येताना अरविंदांना का घेऊन नाही आलात? मी आपली रोज त्यांची वाट पाहत आहे. 3 दिवसात पत्ताच नाही त्यांचा. जॉन परेरानं काहीच उत्तर दिलं नाही. दाराजवळच्या खुर्चीवर हताशपणानं बसावं तसा तो बसला आणि उजव्या हातानं कपाळ चिमटीत धरून तो खाली पाहत राहिला. त्याचं ते वागणं प्रियवंदेला फार विचित्र वाटलं. त्याच्यापाशी जात ती म्हणाली, का हो,
एकदम काय व्हायला लागलंय तुम्हाला? चक्कर वगैरे आली की काय? पाणी देऊ का प्यायला? परेरानं कपाळावरचा हात काढून तिच्याकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. अखेर तो कसंबसं तिला म्हणाला, बाई, बाई अरविंद गेला. काय? ते गेले? म्हणजे कुठं गेले? बाई, फार वाईट बातमी घेऊन तुमच्याकडे यायचा प्रसंग माझ्यावर आलाय. अरविंद तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच कायमचा सोडून गेला. तो आता या जगात नाही. सगळी खोली प्रियवंदेच्या नजरेसमोर गर्रकन फिरली. तिच्या नजरेसमोरचा प्रकाश पुसला जाऊन काळोखाचा समुद्र वर उसळून आला. जॉन परेरानं तिला सावरून धरलं नसतं तर उभ्या उभ्याच ती खाली कोसळली असती. काळ कुणासाठी थांबत नाही. प्रियवंदेसाठीही तो थांबलेला नव्हता. त्याचा प्रवाह अप्रतिहत चालूच होता. दुःख मागं टाकून या काळ प्रवाहाबरोबर वाहत राहण्यावाचून प्रियवंदेला दुसरं काहीच करता येण्यासारखं नव्हतं. समीरसाठी मी जगेन असं तिनं अरविंदांना वचन दिलं होतं. कर्तव्य पालनासाठी जगणं आणि जगणं म्हणजे संकटावर मात करायची धडपड करणं. या सगळ्यातून तिची सुटका नव्हती. अरविंद केव्हा तरी तिला सोडून जाणार हे तिला माहीत होतं. पण तरीसुद्धा त्याच्या मृत्यूची ती निर्घृण तऱ्हा तिच्या मनाला फार लागून राहिली होती. ज्यावेळी मृत्यूचे पाश त्याच्या भोवती आवळले जात होते, त्यावेळी आपण हसत खिदळत होतो, मजेत आईस्फ्रूट खात बसलो होतो. ही गोष्ट आठवली की तिला अत्यंतिक दुःख होत होतं. या दैव दुर्विलासाची तिला विलक्षण चीड येत होती. अरविंदांच्या मृत्यूची बातमी सुद्धा तिला 3 दिवसांनी उशिरा कळली होती. अरविंद तिला इतका जवळचा असूनही दैवानं तिला त्रयस्थासारखं त्याच्यापासून दूर ठेवलं होतं. जॉन परेरा कलकत्त्याहून आला आणि त्याला ही बातमी कळली तेव्हा तो प्रियवंदेकडे येण्यापूर्वी तो आधी अरविंदांच्या खालच्या घरी जाऊन आला होता. अरविंदांची विधवा म्हणून तिथं उत्तरा सर्वांच्या सहानुभूतीचा विषय झालेली होती. त्याच्या मृत्यूचा शोक उत्तरा उघडपणानं करू शकत होती. प्रियवंदेचं दुःख मात्र मुकं होतं. उघडपणानं दुःख करायची सुद्धा दुर्दैवानं सोय ठेवली नव्हती. अरविंदांचं अंत्यदर्शन तिच्या नशिबी नव्हतं. अरविंदांबरोबरच्या संसार सुखावर तिचा अधिकार नव्हताच. तसाच आता वैधव्याच्या दुःखावरही तिचा अधिकार नव्हता. सुखाचा, दुःखाचा, सांत्वनाचा, सर्व तऱ्हेचा अधिकार एकट्या उत्तरेलाच मिळालेला होता. प्रियवंदेला याचंच अधिक वाईट वाटत होतं. अरविंद गेल्यावर प्रियवंदा अगदीच असह्य होऊन गेली होती. जॉन परेरानं तिला काही दिवस सगळ्या तऱ्हेची मदत केली होती. पण त्यानं तिच्या जन्माचा पत्कर थोडाच घेतला होता. तो करत होता हेच फार आहे हे तिला समजत होतं. बांद्राच्या ख्रिश्चन मिशनच्या लोकांनी सुद्धा तिला थोडंफार आर्थिक साह्य देऊ केलं होतं. पण ही मदत निर्हेतुक नसून सहेतुक होती. नंतर जेव्हा तिथल्या मिशनरी लोकांनी तिच्यासमोर ख्रिश्चन धर्माचे गोडवे गायला सुरुवात केली आणि तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असं आडवळणानं सुचवलं, तेव्हा आपण मिशनच्या लोकांची मदत घेणं इष्ट नाही हे प्रियवंदेला एकदम प्रकर्षानं जाणवलं. समीरसाठी तरी आता अरविंदानं ठेवलेल्या पैशाचा विचार करणं आणि त्या पैशाची मागणी करणं प्राप्तच होतं. अरविंदानं मागं 1-2दा तिच्यापाशी पैशाचा विषय काढायचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिनंच त्याला त्या विषयावर बोलू दिलं नव्हतं. पण आता हा असला प्रसंग येऊन ठेपला तेव्हा तिला त्या विषयाचं महत्त्व कळून आलं. समीरसाठी जे काही करायचं ते पैशावाचून अडणारं होतं. तेव्हा आता हा विषय अप्रिय वाटला तरी तिकडे दुर्लक्ष करणं तिला शक्य नव्हतं. अरविंदानं तिला सांगितलेलं ॲडव्होकेट श्रीरंग इनामदार हे नाव तिला आठवलं. पैशाच्या बाबतीत आता या श्रीरंग इनामदार नावाच्या गृहस्थालाच जाऊन भेटायला हवं होतं. ही गोष्ट यापुढं लांबणीवर टाकता येणार नव्हती. श्रीरंग इनामदार हा आपला बालपासूनचा मित्र आहे असं अरविंदानं तिला हॉस्पिटलमधून पाठवलेल्या त्या पत्रात सांगितलं होतं. प्रियवंदेच्या मनात आलं, कसा असेल हा श्रीरंग? अरविंदसारखाच गोड स्वभावाचा आणि सहृदय अंतकरणाचा तो असेल तर त्याचा आधार या परिस्थितीत आपल्याला फारच बरा वाटेल. मागे एकदा अरविंदानं तिला त्याच्या जवळचे जुन्या फोटोचे अल्बम दाखवले होते. त्यातले बरेचसे फोटो जरी उत्तरेचे असले तरी 4-2 फोटो या श्रीरंगाचे होते असं तिला स्मरत होते. फोटोवरून त्यावेळी तरी श्रीरंगाबद्दल तिचं चांगलं मत झालं होतं. श्रीरंग तुला वेळोवेळी पैसे देईल,
तसाच तुझा सल्लागार म्हणूनही तो तुझा उपयोगी पडेल असं अरविंदानं तिला लिहिलं होतं. त्यावरून अरविंद श्रीरंगाला आपला जीवाभावाचा मित्र मानत होता असे दिसून येत होतं. अरविंदांचा हा विश्वासू मित्र आपणालाही मित्र होऊ शकेल का? अरविंदांच्या आठवणी आपल्याला त्याच्यापाशी मोकळेपणानं सांगता येतील, तशाच त्याच्याकडूनही ऐकताही येतील. असा हा श्रीरंग आपल्या दोघांतला दुवा ठरेल का? श्रीरंगांच्या भेटीची एक प्रकारची खूप उत्सुकता प्रियवंदेला एकदम वाटू लागली. लवकरात लवकर त्याची गाठभेट घ्यायची असं तिनं मनाशी ठरवलं. दुसऱ्याच दिवशी टेलिफोन डिरेक्टरीतून तिनं त्याचा पत्ता शोधून काढला. त्याच्या घरी आणि ऑफिसात 2 ठिकाणी फोन होता. खारमध्येच घोडबंदर रोडवर तो राहत असावा. ऑफिसचा पत्ता फ्लोरा फाउंटन जवळचा होता. त्याला घरी भेटण्यापेक्षा ऑफिसात भेटणं बरं असं प्रियवंदेच्या मनात आलं. तिला एकदा वाटलं की फोनवरून त्याची आधी अपॉइंटमेंट घेऊन मग त्याला भेटायला जावं. पण पुन्हा तो बेत रद्द करून तिनं एकदमच त्याच्या भेटीला जायचं असं ठरवलं. समीरला थोड्या वेळपुरता तिमोथीच्या घरी ठेवून ती बसनं फ्लोरा फाउंटन पाशी गेली. श्रीरंगचं ऑफिस सापडायला तिला थोडा वेळ लागला. त्या भागात ती बरेच दिवसानंतर येत होती. पूर्वी ट्रॅव्हल विंग्जमध्ये काम करत असताना तिची रोजची त्या भागात फेरी व्हायची. अरविंदांच्या कारमधून कित्येकदा ती या रस्त्यावरून फिरली होती. आज मात्र किती विचित्र मनस्थितीत तिला तिकडं यावं लागलं होतं. तिनं खिन्नपणानं एक सुस्कारा सोडला. श्रीरंगचं ऑफिस सापडल्यावर तिची छाती उगाचच धडधडू लागली. उगीच येऊ नये तो प्रसंग तिच्यावर आला होता. 2 जिने चढून ती श्रीरंगच्या ऑफिसपाशी आली आणि रिसेप्शन रूममधल्या एका खुर्चीवर जाऊन बसली. डोक्यावर पंखा गरगरत होता, तरीही तिचं कपाळ घामाने डवरून गेलं होतं. श्रीरंगच्या कारकुनानं तिला तिचं नाव आणि भेटीचं कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली, वकील साहेब मला नावानं कदाचित ओळखणार नाहीत, पण प्रत्यक्ष भेट झाली तर सगळा खुलासा मीच करू शकेन. कारकून काही न बोलता आतल्या खोलीत निघून गेला. 8-10 मिनिटांनी बाहेर येऊन त्यानं श्रीरंग तिची भेट घ्यायला तयार असल्याचं सांगितलं आणि आत जायची खूण केली. तेव्हा ती उठली आणि आतल्या ऑफिसात तिनं पाऊल टाकलं. ऑफिसची बिल्डिंग बाहेरून जुनी वाटली तरी ऑफिसची अंतर्गत सजावट मात्र अगदी आधुनिक पद्धतीची होती. आतल्या प्रशस्त टेबलाच्या पलीकडे बसलेल्या श्रीरंगाकडे प्रियवंदेने नजर टाकली. हा श्रीरंग इनामदार या गोष्टीवर तिचा क्षणभर विश्वासच बसेना. फोटोत पाहिलेल्या श्रीरंगपेक्षा हा इसम खूपच वेगळा वाटत होता. बराच लठ्ठ, वयस्क आणि काहीशा मगरूर चेहऱ्याचा. मध्यंतरीच्या काही वर्षात त्याच्यात हा बदल पडलेला असणार. त्याचे केस पण कपाळावरून खूपच मागे हटलेले होते. त्यामुळे कपाळपट्टी अस्ताव्यस्त मोठी भासत होती. त्याचे डोळे शिकेकाईच्या बियांसारखे लहान लहान दिसत होते. येस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? श्रीरंग तिला विचारत होता. त्याच्या टेबलापाशी जाऊन ती त्याला म्हणाली, माझी आणि आपली ओळख नाही, पण मला वाटतं माझं नाव तुम्हाला ओळखीचं असेल. मी प्रियवंदा केतकर. श्रीरंगच्या कपाळावर आठी पडलेली तिला दिसली. त्याची नजर काहीशी सावध, काहीशी कठोर झाल्याचा तिला भास झाला. तो काही बोलला नाही. तेव्हा तीच आपण होऊन पुन्हा त्याला म्हणाली, आपण अरविंद पोतदारांना ओळखत होता ना? मग मग त्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितलेलं असेल अशी माझी कल्पना आहे. श्रीरंगाच्या कठोर वाटणाऱ्या नजरेत तिरस्कार उमटल्याचा प्रियवंदेला पुन्हा एकदा भास झाला. त्यामुळे तिला एकदम कसंसच झालं. हा अरविंदांचा विश्वासू जिवलग मित्र, हा आपल्याला मदत करणार आणि याचा सल्ला आपण घ्यायचा. अरविंदानं तसं सांगण्यात काही चूक तर केली नसेल ना? श्रीरंगासमोर उभं राहणं सुद्धा तिला एकदम नकोसं वाटू लागलं. बसा, असं तो तिला म्हणाला, ते सुद्धा अशा थाटात की जणू तो तिच्यावर मोठा उपकारच करत होता. पण समीरच्या भवितव्याचा विचार मनात आला तशी ती मुकाट्यानं श्रीरंगनं दर्शवलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. पैशाचा विषय श्रीरंगासमोर कसा काढावा तेच तिला समजत नव्हतं. अरविंदांची आणि आपली ओळख पटवल्यानंतर श्रीरंग आपणहून अरविंदानं केलेल्या पैशाच्या व्यवस्थेबद्दल बोलेल अशी तिची अपेक्षा होती. ज्या विषयावर अरविंदांपाशी बोलायला सुद्धा ती संकोचत होती, तो विषय श्रीरंग सारख्या त्रयस्थासमोर तिलाच काढावा लागणार असं दिसत होतं. श्रीरंग नुसता गप्प बसून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत राहिला होता.
त्याने तिची अवस्था मोठी अशुद्ध आणि अवघड करून टाकली होती. एक आवंढा गिळून ती अगदी हळू आवाजात म्हणाली, अरविंदांचं माझ्यावर फार प्रेम होतं. आमचं जरी लग्न झालेलं नव्हतं तरी आम्ही दोघं पती पत्नीच्या नात्यानं एकमेकांशी वागत होतो. आम्हाला एक लहान मुलगा आहे. अरविंदांना जेव्हा ते असलं भयंकर दुखणं जडल्याचं समजलं तेव्हापासून त्यांना माझ्या आणि बाळाच्या भवितव्याची सारखी चिंता लागून राहिलेली होती. आमच्यासाठी त्यांनी पैशांची काहीतरी तरतूद करायचं ठरवलं होतं. त्या बाबतीत मी आपल्याला भेटावं असंही अरविंदांनी मला सांगितलं होतं. मला भेटायचं? ते कशासाठी? प्रियवंदेला त्याच्या त्या प्रश्नाचा अतिशय चमत्कार वाटला. एकाएकी तिला कसली तरी भीती वाटू लागली. अरविंद तुमच्यापाशी या बाबतीत काहीच बोलले नव्हते का? त्यांनी तुमच्याकडे आमच्या नावानं काही पैसे ठेवले असतील अशी माझी समजूत होती. छे छे, तसे पैसे वगैरे त्यानं काहीच ठेवलेले नाहीत. तुमच्या संबंधी तो माझ्याशी एकदा बोलला होता हे खरं आहे, पण पैशाच्या व्यवस्थेबद्दल माझ्यापाशी त्यानं जे सांगितलं ते फक्त त्याच्या बायकोच्या बाबतीत सांगितलं होतं. त्यानं उत्तरा वहिनींच्या नावानं त्याच्या सगळ्या इस्टेटीचं विल केलंय. त्यात तुमचं नाव कुठंच नाही. विलमध्ये माझ्या नावाचा उल्लेख ते करणार नाहीत असं त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. उत्तराताईंना माझ्याविषयी काही माहीत नसल्यानं माझं नाव विलमध्ये घालणं अरविंदांना शक्यच नव्हतं. पण माझ्यासाठी आणि बाळासाठी ते 25,000चा ट्रस्ट किंवा असंच काहीतरी करणार होते. आय एम सॉरी, कदाचित तसं अरविंदच्या मनात असेलही, पण प्रत्यक्षात तरी त्यानं याबाबतीत काहीच व्यवस्था केलेली नाही. कदाचित मला त्यातलं काही माहीत नसेल ही शक्यता आहे. कारण मला माफ करा, पण त्याचं हे प्रेम प्रकरण मला पसंत नाही असं मी त्याला म्हटलं होतं. त्यानं माझ्या नकळत दुसरी काही व्यवस्था केली असेल तर त्यासंबंधी त्याच्या वकिलाकडून लवकरच तुम्हाला काहीतरी समजेल. पण त्यानं दुसरा कुणी वकील गाठला असेल असं मला मात्र तितकंसं पटत नाही. त्याच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्याची सगळीच्या सगळी इस्टेट त्याच्या पश्चात उत्तराबाईंना मिळालेली आहे. डोक्यावर विद्युतपात व्हावा तसे श्रीरंगचे ते शब्द ऐकून प्रियवंदेला झालं होतं. ते ती काय ऐकत होती. तिच्यासाठी आणि समीरसाठी अरविंदानं काहीच ठेवलं नव्हतं. सगळीच्या सगळी इस्टेट त्यानं उत्तरेच्या नावे करून टाकली होती. प्रियवंद आणि समीर त्याचे कुणीच नव्हते अशा तऱ्हेनं अरविंद वागला होता. प्रियवंदेच्या घशाला विलक्षण कोरड पडली होती. पुन्हा एकदा आवंडा गिळत ती म्हणाली, मी त्यांच्यावर प्रेम केलं ते पैशाच्या आशेने नव्हे. माझ्यासाठी त्यांनी काही ठेवावं अशी माझी अपेक्षाच नव्हती. पण समीरसाठी, त्यांच्या मुलासाठी ते काहीतरी करतील एवढं मात्र मला नक्की वाटलं होतं. खरंच, का त्यांनी बाळाला काहीच ठेवलं नाही? माझे मी कसेही दिवस काढीन, पण माझ्यावर एका लहान मुलाची जबाबदारी आहे. म्हणून तरी पुढे तिच्यानं काहीच बोलवेना. अरविंदच्या विरुद्ध चुकून एखादा शब्द आपल्या तोंडातून निघेल अशी तिला भीती वाटली. तसं तिला व्हायला नको होतं. शिवाय अरविंदानं आपल्याला आणि बाळाला सरळ वाऱ्यावर सोडून दिलं असेल ही कल्पनाच तिला पटत नव्हती. मनाशी सुद्धा तसं कबूल करणं तिला असह्य वाटत होतं. श्रीरंगकडे पाहत ती म्हणाली, आपण इतक्या लवकर जाऊ याची अरविंदांना कल्पना आली नसणार. म्हणूनच मनात असून सुद्धा बाळासाठी पैशाची सोय करायचं राहून गेलं असेल त्यांच्या हातून. ते गेले त्याच्या आदल्या दिवशी त्यांची प्रकृती अगदी चांगली होती. इतक्या अचानक ते जातील अशी त्यांना सुद्धा कल्पनाच आली नसणार. मला नाही तसं वाटत. आपण मरणार याची पूर्ण कल्पना होती त्याला. उत्तराबाईच्या नावानं त्यानं जे विल केलंय ते मरण्याच्या पूर्वी फक्त 2च दिवस आधी. बाकी ते विल करून झाल्यानंतर मग तुमच्यासाठी पैशाची सोय करायचं त्याने ठरवलेलं असेलही म्हणा. तेवढं त्याच्या हातून पार पडण्यापूर्वीच त्याला कदाचित मरण आलं असेल. खात्रीनं तसंच झालंय. आय एम रिअली सॉरी फॉर यू. पण तुमच्यासाठी कितीही करावंसं वाटलं तरी माझ्या हातात काहीच उरलेलं नाही. बोलता बोलता तो उठून उभा राहिला. आता जास्त बोलण्यासारखं काही राहिलं नाही असंच जणू तो सुचवत होता. प्रियवंदेच्या मनाची अवस्था अतिशय विचित्र झाली होती. अरविंदांचा जणू हा दुसरा मृत्यू तिला पाहावा लागत होता. पहिल्या मृत्यूपेक्षाही त्याचा हा मृत्यू अधिक भयंकर आणि अधिक दाहक होता. जणू अरविंदांच्या प्रेमाचं कलेवर पाहणं तिच्या नशिबी आलं होतं अशी कल्पना तिच्या मनात आली. अरविंद गेला, त्याच्याबरोबर त्याचं तिच्यावरचं प्रेमही नष्ट झालं होतं का? तिला काहीच समजत नव्हतं.
श्रीरंगासमोर बसून राहणं असह्य होऊन ती उठली. तेव्हा तो तिला म्हणाला, तुमच्यासाठी अरविंदातर्फे म्हणून मी जरी काही देऊ शकत नसलो तरी माझे म्हणून हे पैसे तुम्ही घ्यावेत अशी माझी इच्छा आहे. 10च्या 5 नोटा काढून त्यानं त्या तिच्या समोर धरल्या. मी तरी याहून जास्त काय करू शकणार? तो तिला म्हणाला. प्रियवंदीला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. 50 रुपयांची भीक? लोकांच्या या भिकेवर का जगायची तिच्यावर वेळ आली होती. त्याच्याकडे पाठ फिरवत ती म्हणाली, नको नको, ठेवा ते पैसे तुमचे. तुमच्या सद्भावनेबद्दल आभारी आहे मी, पण पैशाची मला इतकी काही जरुरी नाही. त्याच्याकडे पुन्हा वळून न पाहता ती झटकन त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडली. जिना उतरून रस्त्यावरच्या मोकळ्या हवेत आल्यावर बरं वाटण्याऐवजी तिला जास्तच गुदमरल्यासारखं झालं. एका प्रचंड जबाबदारीचं ओझं तिच्या खांद्यावर येऊन पडलं होतं. त्यामुळे तिचा जीव दडपून गेला होता. यातून ती कसा मार्ग काढणार होती? सगळं आबाळच फाटून गेल्यावर त्याला ती कसे नि किती टाके घालणार होती?